मध्य प्रदेशातील एका गावातील रहिवासी मागील वर्षभर एका दगडी गोळ्याच्या स्वरूपातील वस्तूचं कुलदेवता म्हणून पूजन करत होते। मात्र याबाबत आता एक थक्क करणारा खुलासा झालाय। गावकरी ज्या सापडलेल्या दगडी गोळ्याची पूजा करत होते ते दैवी नसून चक्क एका डायनासॉरचे अंडे असल्याचं समजलेलं आहे। कुलदेवता आपल्या शेतजमिनीचे आणि पशुधनाचे संकट आणि दुर्दैवापासून रक्षण करतील या समजुतीनुसार धारच्या पडाळ गावातील शेतकरी या अंड्याची पूजा करताना दिसून आले होते। सापडलेल्या दगडांची काकड भैरव किंवा भिलाट बाबा म्हणून पूजा करत होते। गावातील रहिवासी वेस्ता मांडलोई यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीत असं म्हटलंय की आम्ही भिलाट बाबांना नारळ अर्पण करायचो आणि पूजा करायचो। गावकरी पावसात बकऱ्याही अर्पण करायचे। मात्र तज्ञांच्या पथकानं जेव्हा गावाला भेट दिली तेव्हा हे दगड लाखों वर्ष जुनं डायनोसॉरचं अंड असल्याचं लक्षात आलं। काकर म्हणजे जमीन किंवा शेत आणि भैरव म्हणजे स्वामी। प्रमाणेच इतर लोकांनी धार आणि लगतच्या जिल्ह्यांमध्ये खोदकाम करताना सापडलेल्या अशाच गोळ्यांची पूजा केली होती। लखनौच्या बिरबल सहानी इन्स्टिट्यूट ऑफ पोलिओ सायन्सच्या तज्ञांनी नुकतीच या क्षेत्राला भेट दिली तेव्हा तेथील रहिवाशांना समजलं की ते ज्या दगडी गोळ्याची पूजा करत होते ते डायनासोर सारख्या प्रजातीचे अंडी आहेत।